सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील फौजदार ख्वाजा मुजावर यांनी आपली बदनामी झाल्याचा आरोप करत लोकशासन आंदोलन पार्टीचे मारुती जाधव आणि राजाभाऊ दिंडोरे यांच्या विरोधात विशेष दिवाणी न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे। श्री मारुती नारायण जाधव राहणार सिटीजन पार्क विजापूर रोड RTO जवळ सोलापूर आणि श्री राजाभाऊ गुरुपाद दिंडोरे राहणार न्यू पाचापेठ अशोक चौक सोलापूर यांनी दिनांक 8/6/26 रोजी जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर लोकशासन आंदोलन पार्टी या पक्षाच्या लेटर हेडवरती प्रेस नोट तयार केली आणि त्याच्यामध्ये आमचे जे क्लायंट आहेत श्री मोहम्मद मुजावर यांच्या विरुद्ध खोटा बदनामीकारक मजकूर नमूद करून पत्रकार परिषद आणि मुलाखत देऊन त्यांची समाजामध्ये असलेली पद प्रतिष्ठा कमी व्हावी आणि त्यांची प्रतिमा मलिन व्हावी म्हणून वेगवेगळे खोटे आरोप केलेले आहेत। आणि दिनांक 10/6/2026 रोजी पूनम गेट सोलापूर या ठिकाणी हलगी वाजवून स्वतःच्या अंगाला झाडाचा पाला लावून आणि त्या ठिकाणी मोठं बॅनर लावून त्या बॅनरवरती आमचे जे क्लायंट आहेत मुजावर त्यांचा पोलीस वर्दीमध्ये असलेलं पोस्टर लावून त्याच्या बाजूला बदनामीकारक मजकूर लिहून त्यांची समाजामध्ये असलेली पद प्रतिष्ठा आणि अब्रू कमी व्हावी म्हणून त्यांच्या विरुद्ध स्लोगन दिले, इंटरव्ह्यू दिले आणि या सगळ्याच्या ह्याच्यामधून आमच्या पक्षकारांची जी काही बदनामी झाली त्या बदनामी झाल्याच्या कारणाकर नुकसान भरपाई मिळावी आणि त्यांनी जाहीर माफी मागावी म्हणून सोलापूर येथील न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे। 8 जून 2026 रोजी पत्रकार परिषदेत खोटे आरोप केल्याचा आणि 10 जून रोजी आंदोलनादरम्यान बदनामीकारक फलक प्रदर्शित केल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून प्रतिवादींवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात 6 गुन्हे नोंद असल्याचे दाव्यात नमूद करण्यात आले आहे। या दाव्याची पुढील सुनावणी न्यायालयात होणार आहे।